तर महाविकास आघाडीच्या काळात मला खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला। माझ्या केसापासून ते पायापर्यंत चौकशी केली पण काहीच सापडलं नाही, असंही फडणवीस म्हणाले। तर दुसरीकडे शिंदेंनी फडणवीस लाड दरेकरांवरील गुन्ह्यांचा तपास का थांबवला, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। फडणवीसांनी फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास थांबवला, गुन्हा रद्द केला, असंही संजय राऊत म्हणाले। त्यांनी मला कुठल्या तरी केसमध्ये फसवायचा प्रयत्न खूप केला। केसापासून नखापर्यंत माझ्या इन्क्वायरीज केल्या, त्यांना काही सापडलं नाही। खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न केला, त्याकरता एक सीपी आणून बसवला, पण इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही। केसापासून नखापर्यंत त्यांचा फक्त खोटारडेपणा आहे आणि भ्रष्टाचार आहे। नखशिकांत ज्याला म्हणतो, यांनी आपल्या सत्तेच्या काळात दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये इतके खोटे गुन्हे लोकांवर दाखल करून त्रास दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना आता भीती वाटते की मला पण तुरुंगात जावं लागेल, आणि म्हणूनच ते जे म्हणतात ते मला अटक करणार होते। और तुम्ही गुन्हेच केले। तुम्ही जर आमचे सत्तेवर असताना बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केलेले आहात, तुम्ही हे रेकॉर्डवरती आहे, आणि तुम्ही म्हणता मी नाही त्यातली कडी लावा आतली, हे कसं काय चालेल?